हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द बायोविजन हब. आज आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स 12th बायोलॉजी सेकंड चॅप्टरमधील ह्युमन रिप्रोडक्शन टॉपिक शिकत आहोत. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर नवीन पिढी निर्माण होण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया. ह्युमन्स हे सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम असतात, म्हणजेच मेल आणि फिमेल यांच्या शारीरिक संबंधाने नवीन संतती तयार होत असते. आता तुम्हाला समजलं असेल रिप्रोडक्शन म्हणजे काय. तर रिप्रोडक्शन म्हणजे नवीन इंडिव्हिज्युअल तयार करण्याची एक बायोलॉजिकल प्रोसेस असते. ओके. तर ह्युमन्स रिप्रोडक्शनमध्ये काही मुख्य टप्पे असतात. फर्स्ट वन इज गॅमेटोजेनेसिस, सेकंड वन इज insemination, third one is zygote formation, embryogenesis, and fourth one is gestation, and fifth one is parturition. तर या मुख्य टप्प्यांबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. ओके. तर पहिला टप्पा म्हणजेच काय? गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन्स ऑफ द गॅमिट, म्हणजेच मेलमध्ये स्पर्म तयार होणे आणि फिमेलमध्ये एग फॉर्मेशन होणे. तर गॅमेटोजेनेसिस हा रिप्रोडक्शनची एक पहिली स्टेप आणि महत्त्वाची स्टेप असते. ओके. तर डेफिनेशन आपण जर बघितली गॅमेटोजेनेसिसची, तर गॅमेटोजेनेसिस म्हणजे डिप्लॉइड जर्म सेल्सपासून हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होण्याची एक प्रोसेस. ही प्रोसेस मिओसिसद्वारे कंप्लीट होत असते आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी आवश्यक असते. ओके. सेकंड स्टेप इज इन्सेमिनेशन. तर इन्सेमिनेशन म्हणजे मेल स्पर्म हे स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जाण्याची एक प्रक्रिया. तर ही प्रोसेस फर्टिलायझेशनसाठीची पहिली पायरी असते. म्हणजेच इजॅक्युलेशनच्या दरम्यान सिमेन्स हे मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमधून बाहेर पडत असतात आणि स्त्रीच्या वजायनामध्ये रिलीज होतात. तर या प्रोसेसमुळे स्पर्म हे स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये प्रवेश करत असतात आणि एग्सपर्यंत पोहोचत असतात. म्हणजेच प्रत्येक इजॅक्युलेशनमध्ये साधारणत 2.5 ml किंवा 4 ml एवढं सिमेन्स हे बाहेर पडतं. तर स्टुडंट्स विचार करण्यासारखी बाब असते. म्हणजे काय? तर सुमारे 300 किंवा 400 मिलियन स्पर्म हे बाहेर पडत असतात. ओके. थर्ड स्टेप इज झायगोट फॉर्मेशन अँड गॅमेटोजेनेसिस. तर स्टुडंट गॅमेटोजेनेसिस ही अशी प्रोसेस असते ज्यामध्ये झायगोटपासून इम्ब्रिओ डेव्हलप होत असतो आणि शेवटी फिटस तयार होत असतो. ओके. तर इम्ब्रिओजेनेसिस म्हणजे झायगोटपासून इम्ब्रिओ डेव्हलप होण्याची एक प्रक्रिया. तर झायगोट हे फर्टिलायझेशन नंतर तयार होत असतात. म्हणजेच स्पर्म सेल आणि एग सेलपासून ते फ्यूज होत असतात. तर युट्रेसमध्ये इम्प्लांट होत असतात. त्या ठिकाणी सेल ह्या काय होतात? डिवाइड होत असतात. डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा सेल्स कशा डिवाइड होत असतात. आणि नंतर नेक्स्ट स्टेप डिफरन्शिएशन. थर्ड वन इज मॉर्फोजेनेसिस. आणि त्याद्वारे काय होत असतो? इम्ब्रिओ डेव्हलप होत असतो. म्हणजे स्टेप बाय स्टेप बघितलं तर पहिल्यांदा क्लिवेज फॉर्मेशन होणार, मोरुला फॉर्मेशन होणार, ब्लास्टुला फॉर्मेशन होणार, इम्प्लांटेशन किंवा गॅस्ट्रुलेशन आणि लास्ट वन इज इम्ब्रिओजेनेसिस. तर स्टुडंट आता आपण चौथा टप्पा बघितला. तर चौथ्या टप्प्यामध्ये काय होणार? गॅस्टेशन. गॅस्टेशन म्हणजे गर्भधारणामध्ये जो लागणारा कालावधी. तर फर्टिलायझेशन नंतर तयार होणारा जो झायगोट असतो त्यापासून बाळ जन्माला येईपर्यंत जो कालावधी लागत असतो त्या पिरियडला गॅस्टेशन पिरियड म्हणतात. स्टुडंट्स गॅस्टेशन म्हणजेच काय? तर फर्टिलायझेशनपासून ते पार्च्युरेशन त्यापर्यंत जो गर्भाचा विकास होणारा कालावधी. ओके. तर ह्युमन्समध्ये गॅस्टेशन पिरियड हा साधारणतः 280 दिवस इतका असतो. म्हणजेच 9 महिने आणि 7 दिवस. लास्ट स्टेप इज पार्च्युरेशन. तर पार्च्युरेशन म्हणजे काय? तर पार्च्युरेशन म्हणजे चाइल्ड बर्थ प्रोसेस. तर गेस्टेशन पिरियड म्हणजे गर्भधारणा कालावधी संपल्यानंतर सुमारे साधारणतः 9 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळ जन्माला येण्याची जी युट्रेसमध्ये होणाऱ्या पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन जे असतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? पार्च्युरेशन म्हणतात. तर पार्च्युरेशन प्रोसेस ही फिटसला मदर सेलच्या युट्रेसमधून बाहेर काढण्याची फिजिओलॉजिकल प्रोसेस असते. ओके.
तर ही प्रोसेस साधारणतः 280 दिवसानंतर सुरू होत असते, जेव्हा गेस्टेशन पिरियड हे पूर्ण होत असतात. तर पार्च्युरेशन हा एक हॉर्मोन कंट्रोलेड आणि रिफ्लेक्स प्रोसेस असते, जी युट्रेस कॉन्ट्रॅक्शन आणि सर्व्हिक्स डायलेशन आणि बॉडी डिलिव्हरीवर आधारित असते. नेक्स्ट पॉईंट म्हणजेच ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रायमरी आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन असे 2 प्रकार पडत असतात. ओके, तर प्रायमरी सेक्स ऑर्गन जे असतात, प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजेच काय, मेलच्या टेस्टीजमध्ये स्पर्म तयार होणे आणि तसेच फिमेलच्या ओव्हरीजमध्ये इग तयार होणे. ओके, तर सेकंडरी सेक्स ऑर्गन जर बघितले तर सेकंडरी सेक्स ऑर्गन्स हे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील एक इतर ऑर्गन्स असतात, जे गॅमेट्सला ट्रान्सपोर्टर किंवा फर्टिलायझेशन आणि डिलिव्हरीमध्ये मदत करत असतात. फॉर एक्झाम्पल डक्ट्स, ग्लँड्स किंवा युटरस किंवा पेनिस किंवा स्क्रोटम किंवा वजायना एक्सेट्रा. ओके, तर यामध्ये आपण जर बघितले ॲट द प्युबर्टी स्टेजमध्ये ह्युमन हे सेक्शुअली डायमॉर्फिक ऑर्गॅनिझम असतात, म्हणजेच मेल आणि फिमेल हे बाहेरून ओळखता येतील असे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर दिसत असतात. म्हणजेच मेल सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन्स काय असतात, तर मेल्सच्या चेहऱ्यावरती दाढी येणे किंवा मिशी येणे, छातीवर केस येणे, मसल्स, त्याची जी मसल पॉवर असते ती मसल्स वाढणे किंवा त्यांचे जर लॅरिंग्स असतात, हे लॅरिंग्स काय होतात, इनलार्ज होत असतात. त्यामुळे जो व्हॉइस आहे हा व्हॉइस मुलांचा काय होत असतो, हेवी होत असतो. आणि सेकंड फिमेलमध्ये जर बघितलं तर फिमेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स असतात, हे त्यांच्या मुलींमध्ये ब्रेस्ट हे डेव्हलप होत असतात किंवा ब्रॉड पेल्विश, ज्यामुळे चाइल्ड बर्थसाठी मदत होत असते. ओके, आणि हाय पिच व्हॉइस, त्यांचा जो व्हॉइस असतो तो हाय पिच असतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हेअर्स हे कमी असतात. मुलींच्या चेहऱ्यावरती बघा हेअर्स कमी असतात किंवा पिंपल्स येणं स्टार्ट होत असतं किंवा अंडर आर्म्स हेअर फॉर्मेशन होत असतात, पेल्विक रिजनमध्ये हेअर फॉर्मेशन होत असतात. ओके, तर हे सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्स बोथ मेल अँड फिमेलमध्ये चेंजेस दिसून येत असतात. हे कॅरेक्टर्स प्युबर्टीनंतर डेव्हलप होत असतात, मेनली ड्यू टू द सेक्स हॉर्मोन्स. इन मेल टेस्टोस्टेरोन अँड फिमेलमध्ये इस्ट्रोजेन्स हॉर्मोन किंवा प्रोजेस्टेरोन हॉर्मोन्स हे ॲक्टिव्ह होत असतात. स्टुडंट्स, आतापर्यंत आपण रिप्रोडक्शन म्हणजेच काय किंवा गॅमेटोजेनेसिस, फर्टिलायझेशन म्हणजे इम्ब्रिओजेनेसिस, प्रायमरी आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन आणि सेक्शुअल डायमॉर्फिझमबद्दल माहिती बघून घेतलेली आहे. ओके, थोडक्यात आपण ह्युमन रिप्रोडक्शनचे इंट्रोडक्शन पार्ट्स बघितलेला आहे. तर स्टुडंट्स, आता आपण नेक्स्ट पॉईंट म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघत आहोत, पण सुरुवात एका गोष्टीनेच करतोय. ही गोष्ट आहे एका लहानशा सेलची, ज्याचं नाव आहे स्पर्म. ओके, तर हा स्पर्म खूप लहान असतो, म्हणजे माझ्या किंवा तुमच्या जे डोळ्यातला दिसणार सुद्धा नाही असा असतो. ओके, तर ते जे मातीचे धूळ असते त्याच्या कणापेक्षा हजारो पट तो लहान असतो, पण त्याचं जे स्वप्न असतं हे खूप मोठं असतं. मित्रांनो, एका टेस्टीज नावाच्या गावामध्ये स्पर्मी नावाचा काय असतो, एक छोटासा स्पर्म राहत असतो. ओके, तर त्याचं स्वप्न खूप मोठं असतं. एक दिवस तो स्वतःचं अस्तित्व तयार करत असतो, म्हणजे तो विचार करतो. ओके, म्हणजे मी इतका छोटा आहे आणि माझ्यापुढे लाखो स्पर्म्स आहेत, पण मी हार मानणार नाही. प्रत्येक दिवशी स्पर्मी आपल्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये प्रॅक्टिस करत असतो आणि आपली टेल्स काय करतो, मजबूत करत असतो. ओके, मजबूत करण्याचा तो खूप प्रयत्न करत असतो आणि स्वतःला मूवमेंट करण्यासाठी एनर्जी स्टोअर करत असतो. आणि तो म्हणतो, माझ्याकडे फक्त एकच चान्स आहे, मला त्या रेसमध्ये जिंकायचं असतं. आणि एके दिवशी तो इजॅक्युलेशनच्या वेळी लाखो स्पर्म्स हे वास डिफेन्स मार्गाने बाहेर पडत असतात आणि स्पर्मी हा धावायला सुरुवात करत असतो, पण त्याला माहीत असतं की त्याचा जो प्रवास असतो हा प्रवास खूप सोपा नसतो. ओके, कारण त्याला
इपिडिडायमिसपासून युरेथ्रापर्यंत पोहोचायचं असतं. ओके. नंतर तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये लाखो ऑब्स्टॅकल पार करायचं असतं. म्हणजेच ॲसिडिक वजायना किंवा नॅरो सर्विक्स जे असते किंवा लाँग युटरस जे असतं, आणि शेवटी फिलोपियन ट्यूबमधून स्पर्मी हा खूप धावत राहतो. ओके. तर त्यामध्ये जे बरेच स्पर्म्स आहेत ते स्पर्म मध्येच थकून जातात, थकून पडतात, आणि काही जे ॲसिडमुळे मरण पावतात. पण स्पर्मी हा खूप स्ट्रॉंग असतो आणि तो हार कधीच मानत नसतो. तर शेवटी तो स्पर्मी फिलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचतो. ओके. आणि त्याला काय ओवम दिसतंय. ओके. तर लाखो स्पर्धकांमधून फक्त एकच स्पर्म त्या ओवममध्ये प्रवेश करू शकणार होता. तर आणि स्पर्मीच्या मनात एकच विचार असतो की आय कॅन डू इट. ओके. तर आणि शेवटी तो जोर लावतो ओवममध्ये इंटर होऊन इगला सोबत फ्यूज होत असतो. आता अशा प्रकारे जो स्पर्मी आहे आणि ओवम एकत्र येऊन झायगोट तयार होत असतो, आणि त्या झायगोटमधून पुढे नवीन बेबी जन्माला येत असते. ओके. तर स्टुडंट्स, आपण नेहमी या छोट्याशा स्पर्म्सकडून एक मोठा धडा शिकायला पाहिजे. कितीही ऑब्स्टॅकल असले तर कधीच हार मानू नका. सक्सेस मिळवण्यासाठी तुमच्यातील एनर्जी वापरा. लाखो कॉम्पिटिशन्स असले तरी तुमची मेहनत आणि डिमॉन्स्ट्रेशन तुम्हाला वेगळं ठरवत असते. ओके. तर नेचर हे इटसेल्फ टीच अस की स्मॉलेस्ट कॅन अचीव द बिगेस्ट. ओके. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये सुद्धा एक स्पर्मी आहे, आणि जो योग्य डायरेक्शन किंवा डेडिकेशन आणि हार्डवर्कने काहीही करू शकतो. मुलांनो, ज्या जागी स्पर्मी जन्माला आला ती जागा म्हणजे टेस्टीज असते, आणि त्या ठिकाणी स्पर्म्स तयार होत असतात. तर स्टुडंट्स, आता आपण बघतोय पुढे डिटेलमध्ये पाहूया मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स आणि त्यांचे फंक्शन्स काय असतात. ओके. तर ओव्हरव्ह्यू ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 3 मेजर पार्ट्स असतात. तर प्रायमरी ऑर्गन्स म्हणजे पेअर ऑफ द टेस्टीज मीन्स गोनॅड्स. ओके. अँड सेकंड वन इज ॲसेसरी डक्ट्स. तर ॲसेसरी डक्ट्स जे असतात ते यामध्ये रेटी टेस्टीज, वासा इप्रेन्सिया, इपिडिडायमिस, वास डिफेन्स किंवा इजॅक्युलरी ड्रग्स असतात. आणि युरेथ्रा सारखे वेगवेगळे जे पार्ट्स असतात ते आपापली वेगवेगळी भूमिका बजावत असतात. थर्ड वन इज ॲसेसरी ग्लँड. ॲसेसरी ग्लँडमध्ये सेमिनल वेसिकल्स किंवा प्रोस्टेट ग्लँड्स असतात किंवा कॉर्पस ग्लँड्स असतात. तर स्टुडंट्स, आता आपण फर्स्ट वन बघतोय टेस्टीज. तर ॲसेसरी ग्लँड्समध्ये टेस्टीजची ओरिजिन आहे ती मिशोडर्मल ओरिजिनचे ऑर्गन्स असतात. म्हणजेच जे इम्ब्रिओच्या अर्ली फोर्टल लाईफमध्ये ते लोअर ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये डेव्हलप होत असतात. कारण की प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये जवळजवळ 8 महिन्यानंतर ते पुढे इंग्युनल कॅनलमधून डिसेंड्स होत असतात. कारण की ते प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये म्हणजे बिफोर 8 मंथ त्या पिरियडमध्ये टेस्टीज हे बेबीच्या पोटामध्येच असतात. परंतु नंतर 8 महिन्यानंतर जे इंग्युनल कॅनलमधून बाहेर येत असतात. ओके. तर टेस्टीज हा स्क्रोटम, त्याला स्क्रोटम म्हणतात. म्हणजे स्क्रोटम म्हणजेच एक स्किनचा सेल पाऊच असतो जो पेनिसच्या खाली स्थिर असतो, आणि त्यामध्ये 2 वेगवेगळे कंपार्टमेंट असतात. त्यांचे जे असोसिएशन स्ट्रक्चर येत असते. ओके. त्या स्क्रोटम म्हणजेच पाऊच जी टेस्टीजला प्रोटेक्ट करण्याचे आणि टेम्परेचर रेग्युलेट करण्याचे काम करत असतो हा टेस्टीज. तर प्रत्येक टेस्टीज हा ओव्हल शेप असतो. त्याची लेंथ जर बघितली तर 4 to 5 सेंटीमीटर एवढी लॉंग असते. त्याची वाईड बघितली तर 2 to 3 सेंटीमीटर लॉंग असते. आणि टेस्टीची थिकनेस जर बघितली तर 3 सेंटीमीटर. तर वजन हे सुमारे 10 किंवा 15 ग्राम एवढे असते. स्टुडंट्स, या ठिकाणी तुम्ही टेस्टीजचा शेप आणि त्याचं जे लोकेशन आहे हे डायग्राममध्ये पाहू शकता. ओके. तर टेस्टीज हा 3 मुख्य लेअरमध्ये झाकलेला असतो.
फर्स्ट वन इज टुनिका वॅजिनॅलिस, म्हणजे जी लेअर आउटर इनकम्पॅटिबल पेरिटोनियलला कव्हर करत असते. सेकंड वन इज टुनिका अल्बुजिनिया. ओके, तर टुनिका अल्बुजिनिया ही लेअर मध्ये स्ट्रॉंग कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यूज असतात. आणि थर्ड वन इज टुनिका वॅस्कुलोसा, तर इनर मोस्ट लेअर असते ही टुनिका वॅस्कुलोसा, कारण की त्यांच्यामध्ये वॅस्कुलर लेअर प्रेझेंट असतात. यामध्ये वॅस्कुलर टिश्यूज प्रेझेंट असतात, म्हणजेच ब्लड वेसल्स सर्क्युलेट होत असतात, ज्यामुळे टेस्टिसला प्रोटेक्शन आणि न्यूट्रिशन मिळत असतं. ओके स्टुडंट्स, जर टेस्टिसचं इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर प्रत्येक टेस्टिसमध्ये 200 ते 300 लोबुल्स असतात आणि प्रत्येक लोबुल्समध्ये 1 ते 4 सेमिनिफेरस ट्युबुल्स असतात, जे हायली कोईल झालेले असतात. मित्रांनो, डायग्राम शो करा. सेमिनिफेरस ट्युबुल हे स्पर्मॅटोजेनेसिसची जागा असते, ज्या ठिकाणी स्पर्म्स तयार होत असतात. आणि इनर लायनिंग जे जर्मिनल इपिथेल सेल्स असते, म्हणजेच काय, स्पर्मॅटोगोनिया. तर सेकंड वन इज सेर्टोली सेल्स. सेर्टोली सेल्स ह्या डेव्हलपिंग ऑफ द स्पर्म सेल्सला न्यूट्रिशन आणि सपोर्ट देत असतात. अँड नेक्स्ट लेअर इज लेडिंग सेल्स. तर लेडिंग सेल्स ही काय करते, सेमिनिफरसच्या ट्युबुल्समधील जे गॅपमध्ये असतात आणि टेस्टोस्टेरोन हॉर्मोन्स प्रोड्यूस करत असतात. स्टुडंट्स, टेस्टिस हे वेगवेगळे फंक्शन्स म्हणजे काम करत असतो, तर ते फंक्शन्स आपण बघू वन बाय वन. पहिलं फंक्शन आहे स्पर्म प्रोडक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये सेमिनिफरस ट्युबुलमध्ये जे गॅमेटोजेनेसिस म्हणजेच काय, स्पर्म प्रोड्यूस होत असतात. सेकंड वन हॉर्मोन सिक्रेशन. तर लेडिंग सेल्समध्ये टेस्टोस्टेरोन हॉर्मोन्स हे काय होत असतात, सिक्रेट होत असतात. अँड थर्ड फंक्शन जे असते ते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स कंट्रोल करण्याचं काम करतात, म्हणजेच मुष्ट्याची किंवा व्हॉइस चेंज मसल ग्रोथ करण्याचं काम करत असतात. आणि फोर्थ वन जर बघितलं तर फोर्थ वन रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी मेंटेन करणं. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, टेस्टिस हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पॉवर ऑफ द फ्लॉवर आहेत. ओके, या ठिकाणी स्पर्म तयार होत असतात, म्हणजेच आणि टेस्टोस्टेरोन एंड्रोजेन्स तयार होत असतात, जे प्युबर्टी आणि सेक्शुअल मॅच्युरिटी आणि मेल सेकंडरी कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असतात. नेक्स्ट पॉईंट स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजेच ॲसेसरी डक्ट हे सविस्तर शिकून घेत आहोत. ओके, तर हे डक्ट्स म्हणजेच ते मार्ग्स आहेत, म्हणजे ज्यामधून स्पर्म तयार होऊन बाहेर पडत असतात. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ॲसेसरी डक्ट्स ही खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे ॲसेसरी डक्ट्स हे स्पर्म्सला टेस्टिसपासून युरेथ्रापर्यंत ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करत असतात. म्हणजेच ॲसेसरी ड्रग्स इन्क्लूड्स द रिटेटेसिस किंवा वासा एप्रेन्सिया, इपिडायडॅमिस, वास डिफेन्स किंवा इजॅक्युलेट ड्रग्स आणि युरेथ्रा. यापैकी युरेथ्रा जर सोडलं तर बाकीचे जे डक्ट्स आहेत हे पेअर्स फॉर्म्समध्ये असतात. ओके, तर रिटेटेस्टिसचं जर लोकेशन बघितलं तर पोस्टेरियर सरफेस ऑफ द टेस्टिसला असते. तर टेस्टिसच्या जे पोस्टेरियर सरफेसला काय असतात, लोकेशन हे रिटेटेस्टिसचे असतं. त्याचं जर सरफेस बघितला तर स्मॉल आणि नेटवर्क लाईक ऑफ द ट्युबुल्स. तुम्ही डायग्राम शो करा. ओके, तुम्हाला समजेल. आणि या रेटिटेस्टिसचं फंक्शन काय असतं, तर सेमिनिफेरस ट्युबुल्समधून स्पर्म कलेक्ट करणं आणि ट्रान्सफर देम टू द वासा एप्रेन्सिया. आता ते स्पर्म कलेक्ट करत असतात आणि ट्रान्सपोर्ट करत असतात. सेकंड स्टेज इज वासा एप्रेन्सिया. तर वासा एप्रेन्सियामध्ये रिटेटेस्टिसमधून 10 ते 20 फाईन ट्युबुल्स बाहेर पडत असतात. ओके, तर यांना वासा एप्रेन्सिया म्हणतात. तर वासा एप्रेन्सियाचं फंक्शन्स बघितले तर स्पर्म कॅरी करून इपिडिडायमिसमध्ये टाकत असतात. थर्ड वन इज इपिडिडायमिस. तर इपिडिडायमिसचं लोकेशन हे पोस्टेरियल साईडला ऑफ द टेस्टिसला असते. ओके, तर स्ट्रक्चर जर बघितले इपिडिडायमिसचं तर
ते लॉंग असतं, हायली कॉईल झालेले असतं, म्हणजे त्याच्यामध्ये ट्यूब फॉर्मेशन्स झालेले असतात. ॲप्रॉक्सिमेटली ही 6 मीटर एवढं ते स्ट्रेच केल्यावर त्याची लांबी दिसून येत असते. ओके, तर या त्याचे जे पार्ट्स जे असतात, आपण जर पार्ट्स बघितले तर कॉपुट्स म्हणजेच काय, हेड फॉर्मेशन होत असतात, म्हणजे अपर पोर्शन. अँड सेकंड वन इज द कॉर्पस म्हणजे बॉडी, त्यालाच मिडल पार्ट म्हणतात. ओके, अँड थर्ड वन इज टेल म्हणजे कुडा. लोअर पोर्शन्सला हा पार्ट दिसून येत असतो इपिडिडायमिसवरती. तर इपिडिडायमिसचे जर फंक्शन्स बघितले तर स्पर्म हे स्टोअर करण्याचं काम करत असतो, किंवा स्पर्म मॅच्युरेशन करण्याचं काम सुद्धा करतो, आणि स्पर्म्समध्ये मोटिलिटी डेव्हलपमेंट करण्याचं काम करतो. मोटिलिटी म्हणजेच काय, मोमेंट करण्यासाठी काम करत असतो. स्पर्म्स तयार झाले म्हणजे ते लगेच फंक्शनल नसतात, ते इपिडिडायमिसमध्ये 10-14 दिवसापर्यंत राहतात आणि त्या ठिकाणी ते ॲक्टिव्ह होत असतात. ओके, नेक्स्ट वन इज वाश डिफेन्स. तर वाश डिफेन्स म्हणजे काय, तर इपिडिडायमिसच्या कोडा पोर्शनपासून सुरू होत असतो. तर याचा जो पाथवे बघितला तर पाथवे लक्षात ठेवा, स्क्रोटम किंवा स्पर्मॅटिक कोड्स असेल, किंवा ॲबडोमिनल कॅव्हिटी, लूप्स ऑवर क्रिएटर, किंवा जोइन द सेमिनल वेसिकल डक्ट्स असतात. ओके, तर याचे जे फंक्शन्स बघितले, वासा डिफेन्सचं फंक्शन्स काय असेल, तर स्पर्म स्टोअर करणे आणि ट्रान्सपोर्ट करणे. तसंच दुसरं फंक्शन बघितलं तर इजॅक्युलेशनच्या दरम्यान ते पेरिस्टॅटिक कॉन्ट्रॅक्शन करून स्पर्म पुढे ढकलत असतात. ओके, अँड लास्ट वन इज इजॅक्युलेटर डक्ट. तर इजॅक्युलेटर डक्ट म्हणजे काय, तर वास डिफेन्स हे सेमिनल वेसिकल डक्ट्स ही जॉईन होऊन इजॅक्युलेट डक्ट्स तयार होत असतात, आणि हे डक्ट्स पोस्टेट मधून पास होत असतात. म्हणजेच त्याचं फंक्शन्स काय असतं, तर फंक्शन जे असतं हे स्पर्म प्लस सेमिनल वेसिकल प्लस प्रोस्टेट सिक्रेशन मिक्स करून त्याच्यापासून सिमेन्स तयार होत असतो. आता सिमेन्स कसा तयार होत असतो बघा, स्पर्म्स असतील आणि सेमिनल वेसिकल सेक्रेशन असतील प्लस प्रोस्टेट सेक्रेशन असेल, हे काय होतात, मिक्स होत असतात, आणि त्याच्यापासून सिमेन्स तयार होत असतं. नेक्स्ट पॉईंट इज युरेथ्रा. तर युरेथ्राचे लोकेशन हे पेनिसच्या आतमध्ये असते. ओके, तर युरेथ्राचे जर फंक्शन्स बघितले तर कॉमनली काय करत असतं, ते युरिन पास करण्याचं काम करत असतं, किंवा सिमेन पास करण्याचं काम करत असतात. ओके, म्हणूनच याला जेनिटल डक्ट्स म्हणतात, किंवा इजॅक्युलेशनच्या दरम्यान सिमेन्स बाहेर पडत असतात आणि ट्रान्सपोर्ट होत असतात. तर यामध्ये एक्सटर्नल ओपनिंग म्हणजेच पेनिसमधून युरेथ्रल म्युटस किंवा युरेथ्रल ओरिफी प्रेझेंट असते. मित्रांनो, आतापर्यंत आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील ॲसेसरी डक्ट्स हे डिटेलमध्ये बघितलेले आहेत. ओके, तर कुणाला जर डाऊट असतील तर कमेंट सेक्शन्समध्ये नक्की कमेंट करा. नेक्स्ट पॉईंट इज ॲसेसरी ग्लँड्स. ॲसेसरी ग्लँड्स म्हणजेच काय, तर सेमिनल वेसिकल हे प्रोस्टेट ग्लँड्स आणि कोपरस ग्लँड्स हे पार्ट्स आपण बघत आहोत. ओके, तर स्टुडंट्स, हा पार्ट जो आहे तो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तर ग्लँड्स म्हणजे ते केमिकल फॅक्टरीज आहेत ज्यामधून सिमेन्स तयार होत असतात आणि बाहेर पडतात. ओके, तर स्पर्म्सला एनर्जी देण्यात सुद्धा मदत करत असतात, फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ओके, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ॲसेसरी ग्लँड्स हे 3 प्रकारचे असतात. फर्स्ट वन इज सेमिनल वेसिकल असेल, किंवा प्रोस्टेट ग्लँड असेल, किंवा क्रोपस ग्लँड असेल. क्रोपस ग्लँड इज ऑल्सो नोन ॲज बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स. जर आपण 1 बाय 1 बघितलं तर सेमिनल वेसिकल्सचं लोकेशन हे अ पेअर ऑफ द ग्लँड्स असतं, म्हणजे ते पेअर फॉर्ममध्ये असतात. युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टेरियर साईडलाच ते असतात.
अल्कलाईन काय असतात, सेमिनल फ्लुइड्स असतात. ॲप्रॉक्सिमेटली 60% सिमेंटचं व्हॉल्यूम असतं यामध्ये. अँड देर कंटेन द फ्रक्टोज कंटेन करत असतात इन सेमिनल वेसिकल किंवा फायब्रिनोजेन किंवा प्रोस्टाग्लॅन्डिन प्रेझेंट असतात. ओके, तर याचं फंक्शन्स बघितलं तर फ्रुक्टोज जो स्पर्म्सला एनर्जी सप्लाय करण्याचं काम करत असतो आणि फायब्रिनोजेन जो असतो सिमेंट्सला जेल लाईक बल्ब बनवत असतो, ज्यामुळे वजायनामध्ये इझिली तो पोर होत असतो. ओके, तर प्रोस्टाग्लॅन्डिन्स हे वजायना आणि युटेरसमध्ये रिव्हर्स पॅरासायटिक स्टिम्युलेट करून स्पर्म लवकर एकपर्यंत पोहोचत असतात. नेक्स्ट ग्लँड इज प्रोस्टेट ग्लँड. तर प्रोस्टेट ग्लँडचं लोकेशन हे युरिनरी ब्लॅडरच्या खाली युरेथ्रा आणि त्याला सराउंड करून बसलेला एक काय असतो, मोठा सिंगल ग्लँड्स असतो. तर याचं जे स्ट्रक्चर आहे हे 20 to 30 लॉब्स असतात. म्हणजे मिल्की व्हाईट अँड स्लाइडली ॲसिडिक सिक्रेशन्सने हे त्याच्यामध्ये 30% सिमेंटचं जे व्हॉल्यूम असतं हे 30% असतं. तर याच्यामध्ये सिक्रेशन कंपोनंट जर बघितलं तर फर्स्ट वन इज सायट्रिक ॲसिड. तर स्पर्मच्या एनर्जी मेटाबॉलिझमसाठी ते मदत करत असतात. सेकंड वन असेल ॲसिड फॉस्फेटेज. तर स्पर्म्सला वजायनाच्या ॲसिडिक इन्व्हायरमेंटपासून प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं, तर ॲसिड फॉस्फेटेज. आणि प्रोटिओलायटिक एन्झाइम्स. आता हा प्रोटिओलायटिक एन्झाइम्स काय करत असतो, ज्यामुळे सिमेंट्सला लिक्विफाय करून स्पर्मला फ्रीली मूव्ह होण्यासाठी मदत करत असतो. तर स्टुडंट्स, प्रोस्टेट ग्लँडचे फंक्शन्स काय असतं, स्पर्मला ॲक्टिवेशन करणे आणि सर्वाईव्ह करण्यासाठी मदत करणं असते. नेक्स्ट फर्टिलायझेशन प्रोसेससाठी स्पर्म तयार करून ठेवत असतो. ओके, अँड थर्ड वन इज क्रोपस ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड. तर क्रोपस ग्लँड किंवा कॉपर्स ग्लँड्स आणि बल्बोयुरेथ्रल ग्लँडचं जे लोकेशन जे असतं हे पेनिसच्या बेसजवळ असतं आणि युरेथ्राच्या दोन्ही बाजूला पेअर फॉर्ममध्ये लोकेट असतात. तर यामध्ये सिक्रेशन हे अल्कलाईन विस्कस असतात, म्युकस लाईक फ्लुइड्स प्रेझेंट असतो. व्हॉल्यूम कमी असला तरी त्याचं महत्त्व खूप जास्त असतो. ओके, तर याचं फंक्शन्स जर बघितलं, कोपर्स ग्लँडचं फंक्शन्स हे लुब्रिकेशन ड्युरिंग द कॅप्युलेशन्स असेल किंवा सेकंड जर बघितलं तर युरेथ्रामधला जो ॲसिडिक ट्रॅक्ट आहे, ॲसिडिक ट्रेशेस आहेत ते न्यूट्रलाइज करून स्पर्मसाठी प्रोटेक्टिव्ह स्पेसेस तयार करणे. ओके, आणि स्पर्म्स मोटिलिटी इम्प्रूव्ह करण्याचं काम करत असतो. नेक्स्ट पॉईंट इज सिमेन्स. तर मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की फर्टिलायझेशन होण्यासाठी स्पर्म्स किती लांब प्रवेश करत असतात? मी सिमेन्सबद्दल महत्त्व एका गोष्टीतून समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. स्पर्म्स हे आर्मीची गोष्ट आहे. म्हणजे एका मोठ्या शहरामध्ये टेस्टिस टाउन नावाची काय असते, फॅक्टरी असते. ओके, आणि या फॅक्टरीमध्ये लाखो सैनिक तयार होत असतात. पण हे सैनिक म्हणजेच स्पर्म्स असतात आणि हे सैनिक खूप छोटे असतात आणि स्पेशल असायचे आणि सैनिकांना एकटेच लढू शकत नव्हते. तर त्यांना त्या प्रवासामध्ये एक खास वाहन आणि शक्तिशाली झरा हवी असते आणि ही इथेच सिमेंटचं काम सुरू होत असतं. स्टुडंट्स, त्या सिमेन्स म्हणजे त्या स्पर्म आर्मीसाठी एक खूप सुपर व्हेकल असते. व्हेकल म्हणजे गाडी असते. तर ते दिसायला विस्कस आणि मिल्की आणि व्हाईट अल्कलाईन टाईपचे असतात. त्यांचा जो pH जर बघितला तर हा pH हा 7.2 तर 7.7 एवढा असतो, जे स्पर्मला वजायनल ॲक्टिव्हिटीपासून प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतो. तर एका बॅटल म्हणजेच काय इजॅक्युलेशनमध्ये साधारणतः 2.5 ml ते 4 ml इतकं सिमेन्स हे बाहेर सोडलं जातं आणि त्या छोट्या व्हेकल्समध्ये तब्बल 400 ml एवढे सैनिक बाहेर पडत असतात. तर सिमेन्स हे व्हेकल तयार करण्यासाठी 3 मोठी सप्लाय स्टेशन्स असतात.
आणि ती ईव स्टेशन्स वेगवेगळी कामं करत असतात. पहिलं असेल आपण आताच बघितले 3 स्टेप्स जे सेमिनल वेसिकल. तर सेमिनल वेसिकल जे आहे हे एनर्जी प्रोडक्शन करण्याचं काम करत असतात. ते पॉवर हाऊस असतात. कारण की इथूनच पंप्सला फ्रुक्टोज मिळत असतो, कारण त्याची जी लाँग जर्नी असते त्या लाँग जर्नीसाठी फ्रुक्टोज पासून एनर्जी मिळत असते आणि इथूनच जे स्पोरो स्पोरोग्लॅन्डिन जे असतात ते मिसळत असतात, म्हणजेच युट्रसमध्ये रिव्हर्स अर्थ पॅरासाइट्स करून ते स्पर्म्सला एग्सपर्यंत पोहोचत असतात. ओके. आणि सेकंड जर बघितलं, सेकंड प्रोस्टेट ग्लँड. तर प्रोस्टेट ग्लँड्समध्ये या ठिकाणी ते तयार होणारे जे स्लाइटली ॲसिडिक ॲसिड असते ते मिल्की फ्लुइड स्पर्म्सला ॲक्टिवेशन करण्याचं काम करतात आणि तेथील ते इंजिन सिमेन्सला लिक्विफाय करून स्पर्म्सला फ्री मूवमेंट करून देण्याचं काम करत असतात. ओके. आणि थर्ड वन असेल कोपरस ग्लँड. तर कोपरस ग्लँड हे युरेथ्रा साफ करण्याचं काम करत असतात, कारण की अल्कलाईन म्युकस देत असतात, ज्यामुळे स्पर्मसाठी स्मूथ आणि सेफ पास तयार होण्यासाठी मदत करत असतात. ओके. नाऊ इन द ग्रेट जर्नी ऑफ द इजॅक्युलेशन झाल्यानंतर सिमेन्स व्हेइकल हे युरेथ्रा हायवे मधून ते काय करतात, बाहेर पडत असतात आणि स्पर्म्स हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये प्रवेश करतात. पण मित्रांनो, ही जी लढाई आहे ही लढाई खूप अवघड असते, कारण जे स्पर्म्सला वजायनल ॲसिडिक इन्व्हायरमेंट पार करावं लागतंय. तर युट्रेस आणि फिलोपियन ट्यूबमध्ये जे त्याला पास करावं लागतं. जवळजवळ 400 मिलियन सैनिकांमधून फक्त काही शेकडो स्पर्म्स हे एगपर्यंत पोहोचत असतात आणि कारण 400 मिलियन स्पर्म्स हे पैकी बहुतेक स्पर्म्स हे वजायनल ॲसिडिक इन्व्हायरमेंटमुळे काय होतात, किल होत असतात, मरून जातात आणि शेवटी शेकडो स्पर्म्स हे सैनिक हे एगपर्यंत पोहोचत असतात आणि त्यापैकी फक्त एकच स्पर्म्स हा एक सेलच्या दरवाजापर्यंत नोक करत असतो आणि त्या ठिकाणी फर्टिलायझेशन घडत असतं. मित्रांनो, आता तुम्हाला कळलं असेल ओके, की स्पर्मचा जो खरा हिरो कोण आहे, तर सिमेन्स असतो. जर सिमेन्स नसता तर ते त्याला फ्लूइड आले नसते, मूवमेंट केले नसते, कारण तो स्पर्म्सला व्हेइकल आणि फ्रुक्टोजपासून एनर्जी आणि अल्कलाईन नेचरमध्ये प्रोटेक्शन करण्याचं कामसुद्धा करत असतात. एन्झाइम्स हे ॲक्टिवेशन करण्यासाठी मदत करत असतात आणि शेवटी फर्टिलायझेशन पॉसिबल करून देत असतो. ओके. म्हणून मित्रांनो, सिमेन्स हे केवळ फ्लूइड नसतात, तर ते म्हणजे स्पर्मचं एक लाईफलाईन असते, एक व्हेइकल असते, एक गाडीसारखं काम करत असते, एक सेल्स आणि मित्रासारखं काम करत असतो, कारण त्याच्या अशा प्रकारच्या मदतीमुळे रिप्रोडक्शन होणं शक्य होत असतं. नेक्स्ट पॉइंट इज एक्सटर्नल जेनिटेलिया. एक्सटर्नल जेनिटेलिया इज कॉल्ड ॲज पेनिस. ओके. तर इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक महत्त्वाचा एक्सटर्नल ऑर्गन म्हणजेच पेनिस आणि स्क्रोटम. तर पेनिस हा मेल कॉप्युलेटरी ऑर्गन असून त्याचं काम जे असतं हे मुख्य काम म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स किंवा युरिनेशन आणि स्पर्म ट्रान्सपोर्ट करण्यासाठी असतं, कारण की पेनिसमध्ये इरेक्टाईल टिश्यूज असतात जे सेक्शुअल ॲरोजल्स दरम्यान भरलेले असतात, ज्यामुळे पेनिस हा इरेक्ट होत असतो. त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर पेनिसचं स्ट्रक्चर हे 3 मुख्य भागामध्ये विभागलेले असते. फर्स्ट वन असेल रूट बेस. तर रूट बेसमध्ये पेनिसचा जो प्रॉक्सिमल भाग जो असतो हा पेल्विक रिजन्सला अटॅच झालेला असतो आणि या ठिकाणी पुबिक बोन्सला स्ट्रॉंग कनेक्टिव्ह टिश्यूज असतात. त्या कनेक्टिव्ह टिश्यूने तो पुबिक बोन्सला काय झालेला असतो, जोडलेला असतो. ओके. सेकंड, त्याची बॉडी बघितली, जर पेनिसची बॉडी बघितली तर पेनिस हा सिलेंड्रिकल, मस्क्युलर आणि लांबट असतो. त्याची जी बॉडीमध्ये 3 प्रकारचे इरेक्टाईल टिश्यूज असतात, म्हणजेच कोणकोणते, तर कर्पोरा कावर्नोसा जो डोर्सल साईडला प्रेझेंट असतो आणि सेकंड असेल वन कॉर्पस स्पॉन्जिओसम, आता जो वेंट्रल साईडला प्रेझेंट असतो, ज्यामध्ये युरेथ्रा असते. आणि थर्ड वन असेल
इरेक्टाईल टिश्यूज. तर इरेक्टाईल टिश्यूज हे काय करत असतात, स्पोंगी वॉस्क्युलर स्पेसमध्ये असतात, ज्यामध्ये सेक्शुअल ॲरोजल्स दरम्यान ते ब्लडने भरलेले असतं, ज्यामुळे पेनिस हा इरेक्ट होत असतो. ओके. अँड थर्ड वन पार्ट जर बघितला तर ग्लॅन्स ऑफ पेनिस. आता पेनिसचा जो ग्लॅन्स बघितला तर पेनिसचा शेवटचा भाग हा स्वोलेन आणि सेन्सिटिव्ह पार्ट असतो. यावरती सेन्सरी नर्वस काय इंडिन्स असतात, म्हणजेच जास्त प्रमाणामध्ये ते असतात. सेन्सिटिव्ह पार्ट असल्यामुळे हे सेक्शुअल स्टिम्युलेशनमध्ये तो मदत करत असतो, कारण की ग्लॅन्सवरती प्रोटेक्टिव्ह लूज स्किन्स असते आणि म्हणजेच ते त्यालाच म्हणतात फोरस्किन. तर फंक्शन्स ऑफ द पेनिस. तर पेनिसचं जर फंक्शन्स बघितलं तर कोपुलेटरी ऑर्गन्स असतो. फर्स्ट वन कोपुलेटरी ऑर्गन. आता कोपुलेटरी ऑर्गन म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स दरम्यान पेनिस हा वजायनामध्ये काय करत असतो, सिमेन्स डिपॉझिट करत असतो आणि त्या प्रोसेसला इन्सेमिनेशन असं म्हणतात. अँड सेकंड वन इज पास ऑफ द सिमेन. तर सिमेन ही पास होण्याची प्रोसेस असते, म्हणजेच काय, इजॅक्युलेशनच्या दरम्यान स्पर्म हे युरेथ्रा आणि युरेथ्रा मार्गे काय होतात, ते बाहेर पडत असतात. अँड थर्ड वन असेल युरिनेशन. तर पेनिसद्वारे युरिन सिक्रेशन असेल किंवा एक्सर्शन जे असेल ते होत असते आणि त्यामुळे पेनिस हे युरोजेनिटियल ऑर्गन्स म्हणून ओळखला जातो. ओके. फोर्थ फंक्शन इज इरेक्शन मेकॅनिझम्स. तर जे सेक्शुअल ॲरोजल दरम्यान इरेक्टाईल टिश्यूजमध्ये ब्लड ॲक्युमुलेट करण्याचं काम करत असतो, म्हणजेच ते वेनस रिटर्न्स कमी होत असतो, म्हणजे पेनिस रिजिड आणि इरेक्ट होतो. हे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम्सद्वारे कंट्रोलसुद्धा केलं जातं. द स्पोर्स्किन्स बघितली तर स्पोर्स्किन्स ही सर्कमशिजन्स, म्हणजे स्पोर्स्किन्स ही ग्लॅन्स ऑफ पेनिस जे असते ती प्रोटेक्टिव्ह करण्यासाठी कवरिंग असते. ओके. कधी कधी मेडिकल किंवा रिलिजियस कारणामुळे हे फोरस्किन जे असतात ते सर्जिकली काय केले जातात, रिमूव्ह केले जातात, म्हणजेच सर्कुम्शन्स म्हणतात त्याला. आता सर्क्युम्शन्समुळे इन्फेक्शन्स हे काय होतात, कमी होतात आणि हे हायजीन्स मेंटेन होत असते. नेक्स्ट टॉपिक इज स्क्रोटम. तर स्क्रोटम म्हणजेच काय, तर स्क्रोटम हा एक स्किनचा सेल पाऊच असतो जो पेनिसचे खाली स्थिर असतो. ओके. आणि त्यामध्ये दोन वेगवेगळे कंपार्टमेंटसुद्धा असतात आणि प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक टेस्टीज असते आणि त्याचे असोसिएशन स्ट्रक्चर प्रेझेंट असते. ओके. तर स्क्रोटम हा पिगमेंटेड आणि रिंकल स्किन ही कशी असते, रिंकल असते आणि पाऊसमध्ये असतो तो. तर स्क्रोटमच्या मिडल लाईनवर जे स्क्रोटल सेप्टम्सने दोन भागामुळे डिवाइड झालेला असतो आणि बाहेरून दिसणाऱ्या लाईन्सला त्याला रॅफीसुद्धा म्हटलं जाते. स्टुडंट्स, टेस्टिसचे जर फंक्शन्स बघितले तर फंक्शन्स हे काय करत असतं की स्क्रोटमचे मुख्य फंक्शन्स म्हणजेच काय, टेस्टिसला मेकॅनिकल इंजुरीपासून काय करतो, संरक्षण करण्याचं काम करत असतो. आणि सेकंड वन असेल टेम्परेचर. आता टेम्परेचर जे असते ते रेग्युलेशन करण्याचं काम करत असतो, म्हणजेच स्पर्मॅटोजेनेसिससाठी टेस्टिसला जे बॉडी टेम्परेचर पाहिजे असेल ते टेम्परेचर 2 डिग्री किंवा 3 डिग्री सेल्सिअस एवढं कमी तापमान लागत असतं. आणि स्क्रोटममधील डार्टोस आणि क्रीमास्टर्स मसल्स टेम्परेचर कंट्रोल करण्याचं कामसुद्धा टेस्टिस करत असतो. जर थंडी पडली असेल तर थंडीमुळे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि टेस्टिस हे शरीराच्या जवळ जात असतात. तसंच थोडी जर गरमी वाढली तर मसल्स हे रिलॅक्स होतात आणि टेस्टिस हे शरीरापासून काय होतात, दूर जात असतात. ओके. अँड दुसरं फंक्शन्स बघितलं तर स्पर्म डेव्हलपमेंट होण्यासाठी. आता स्पर्म्स हे योग्य ह्युमिडिटी आणि ही टेम्परेचर मेंटेन केले जातात आणि त्या ठिकाणी स्पर्म्स हे स्टोअर केले जातात. ओके. अँड लास्ट वन फंक्शन्स बघितलं तर स्क्रोटम हा टेस्टिसला प्रॉपर पोझिशनमध्ये होल्ड करत असतो.
स्टुडंट्स, आज आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. ओके, तर टेस्टिसमध्ये ॲसेसरी डक्ट्स, ग्लँड्स किंवा सिमेन्स आणि एक्सटर्नल जेनिटॅलिया हे सर्व क्लिअर झालं आहे तुमचं. तर जर झालं नसेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लक्षात ठेवा, बायोलॉजी म्हणजे फक्त डेफिनेशन्स नसतात, तर त्यामध्ये कन्सेप्ट असतील, व्हिज्युअलायझेशन असतील किंवा अंडरस्टँडिंग. तुम्ही जितकं अंडरस्टँडिंग करणार, डायग्राम बघून अंडरस्टँडिंग करणार किंवा प्रोसेस असतील किंवा फंक्शन्स हे समजून घ्याल, तितकं तुमचं एक्झाम परफॉर्मन्स स्ट्रॉंग होईल. नीट एक्झाम असो किंवा बोर्ड एक्झाम असो किंवा प्रॅक्टिकल वायवा असो, बायोविजन्स नेहमी तुमच्यासोबत आहे. कारण की माझा मेसेज एकच आहे की शिक्षण म्हणजे फक्त मार्क्स मिळवण्यासाठी नसते. ओके, तर ते ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा असते. तर तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग करा आणि तुमच्यामधली जी क्युरिओसिटी आहे ती क्युरिओसिटी काय करा, जागृत करा. आणि बायोलॉजीला तुमचा बेस्ट मित्रसुद्धा बनवा. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा आणि मला मोटिवेट करण्यासाठी बायोविजन हब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ओके, सो स्टे कनेक्टेड अँड कीप लर्निंग. बायोविजन हब इज युअर गेटवे टू स्मार्टर लर्निंग. ओके, थँक्यू.